पुण्यातील रिंग रोडचं लवकरच भूमिपूजन होणार आहे। या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेऊन वेळ निश्चित करू अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी सूरज देशमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सूरज देशमुखांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। विद्यमान केंद्रीय वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून पदभार स्वीकारलाय। त्यांच्याकडे महसूल सचिवाची जबाबदारी देण्यात आली असली तरी यापुढे ते वित्त सचिव म्हणूनही कारभार पाहतील असं सरकारने स्पष्ट केलंय। देशातील सरकारी बँकांच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। 24 आणि 25 फेब्रुवारीला अधिकारी संपावर जाणार आहेत। 5 दिवसांचा कामकाज आठवडा करावा, बँकेतील सर्व स्तरांवरील रिक्त पदं त्वरित भरावीत या प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारण्यात येणार आहे। पुण्यातील 487 गृहप्रकल्पांना महारेराकडून स्थगिती देण्यात आली आहे, तर राज्यात नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या 1905 प्रकल्पांना महारेराने स्थगिती दिली आहे। त्यात पुण्यातील सर्वाधिक प्रकल्पांचा समावेश आहे, तर विकासकांची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत। पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली आहे। नववर्षाच्या सुरुवातीलाच मेट्रोच्या प्रवाशांची संख्या ही 5 लाखांवर गेली आहे, तर गेल्या 7 दिवसात मेट्रोचं उत्पन्न हे 58 लाखांवर पोहोचलंय। अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ठ असणाऱ्या लोअर परळमधील 6 एकर जागा ही मनपाचीच असल्याचं शिक्कामोर्तब झालंय। ही जागा सेंच्युरी टेक्सटाईल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड यांना हस्तांतरित करण्याची बाब सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। दरम्यान या भूभागाची मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। भंडाऱ्यात परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। यानिमित्त नेत्र तपासणी शिबिर देखील राबवण्यात आलं। वाहन चालवताना अपघात टाळण्याबाबत प्रशिक्षणही देण्यात आलंय। परभणी आरटीओच्या वतीने राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन पार पडलंय। नियमांचं पालन न केल्याने अपघाताचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करावं यासाठी हे अभियान राबवण्यात आलं। यावेळी हेल्मेट घालून बाईक रॅली देखील काढण्यात आली। उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामासाठी 89 कोटी रुपये मंजूर झालेत, त्यामुळे दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण होण्यातला अडथळा दूर झालेला आहे। या जलवाहिनीचे केवळ 4 किलोमीटरचं काम शिल्लक राहिलेलं आहे। समाज विज्ञान संस्थेतल्या कंत्राटी 115 प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या वर्षभराचा वेतनाचा प्रश्न सुटलाय। त्यासाठी टाटा एज्युकेशन ट्रस्टने 5 कोटी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मार्च 2026 पर्यंत या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कोणतीही गदा येणार नसल्याचं स्पष्ट झालंय। खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे हिने दमदार कामगिरी केली आहे। तिनं यूथ आणि ज्युनियर या दोन्ही गटात 2 सुवर्ण पदकं पटकावली आहेत। ओडिशाच्या ब्रह्मपूरमध्ये या स्पर्धा सुरू आहेत। पुण्याच्या आंबेगावातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा बियाण्याच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे। बियाण्याच्या किमतीमध्ये प्रति क्विंटल 1000 रुपयांची घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। मावळमधील शिरगावात अनेक रंगांच्या बिजली फुल पिकाची लागवड करण्यात आलेली आहे। या बिजली फुलांमुळे शेती बहरू लागलेली आहे, तसंच या फुलांना बाजारातही चांगला भाव मिळतोय, त्यामुळे बिजली फुल उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वाशिममध्ये वातावरणातील बदलांमुळे हरभरा पिकांना फटका बसलाय। हरभरा पिकांवर मररोग आणि घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेत। जालन्यातील नाफेडच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी सध्या ठप्प झाली आहे। बारदाना संपल्याने नाफेडला तुर्तास सोयाबीन खरेदी बंद करावी लागली आहे। 1600 शेतकऱ्यांकडून नाफेडने सोयाबीन खरेदी केली आहे, तर 2900 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही बारदाना अभावी रखडलेली आहे। नाफेड केंद्रांवर सोयाबीन खरेदी रखडल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पणन खात्याने बारदाना खरेदीचे टेंडर काढलं असून येत्या 2 दिवसात बारदाना उपलब्ध होतील असं आश्वासन कोकाटे यांनी शेतकऱ्यांना दिलंय।
नाशिकच्या निफाडमध्ये शेतातील पिकांवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली आहे। आधुनिक उपाययोजना म्हणून एका महिला शेतकऱ्यानं ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्याचा प्रयोग केलाय। या फवारणीच्या प्रयोगामुळे वेळ आणि पैशांचीही बचत होतीये। सध्या मुंबईत दिवसा गरम आणि रात्री थंड असं वातावरण आहे। दिवसाचे कमाल तापमान हे 34 तर रात्री किमान तापमान हे 18 अंशावर पोहोचले। केवळ 12 तासांमध्ये 15 अंशाचा फरक पडत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो। मुंबईच्या अनेक भागातील हवेची नोंद वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे। तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीतील मुंबईतील हवेत धुलीकणांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी उपायांची कठोर अंमलबजावणी करण्याचं वातावरण फाउंडेशननं सूचित केलं। उत्रता एकादशी निमित्त आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। वर्षातील पहिली एकादशी आहे, त्यामुळे आळंदीमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत। अलिबागच्या धैरण शहापूर खारबंदिस्तीची दुरुस्ती होणार आहे। त्यासाठी 4.25 कोटी रुपये मंजूर झालेत। या कामामुळे खाऱ्या पाण्याने नापीक झालेली जवळपास 150 हेक्टर खार जमीन संरक्षित होणार आहे। येवल्यातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला निवेदन दिलंय। शहरातील वाढता नायलॉन मांजाचा वापर तसंच मोकाट जनावरांचाही वावर वाढल्यामुळे अपघात होत आहेत। यावर उपाययोजना करण्यासाठी निवेदन देण्यात आले। वाशिमच्या विठ्ठल कृषी मार्केटमध्ये 2 कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झालाय। आरोपींनी चाकू आणि लोखंडी रॉडनं हल्ला करून 1,20,00,000 रुपये लंपास केलेत। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। बदलापूरमध्ये प्रेम संबंधातून 16 वर्षीय मुलगी गरोदर झाली। या प्रकरणी मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून प्रियकराविरोधात बलात्कारासह पॉक्सोचा गुन्हा दाखल झालाय। तर पोलिसांकडून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। नाशिकमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकरणात सायबर चोरट्यांनी तब्बल 1,36,00,000ची फसवणूक केली आहे। शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवत एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली। तर दुसऱ्या प्रकरणामध्ये सीबीआय मधून बोलत असल्याची बतावणी करत सीएला 42 लाखांचा गंडा घालण्यात आला। सोलापुरात जीएसटी बुडवणाऱ्या 2 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तब्बल 10,83,00,000चं जीएसटी बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। सोलापूर जीएसटी विभागाने ही कारवाई केली आहे। पश्चिम रेल्वेनं फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारलाय। गेल्या 9 महिन्यात पश्चिम रेल्वेनं फुकट्या प्रवाशांकडून 104 कोटींचा दंड वसूल केलाय। ही कारवाई एप्रिल ते डिसेंबर या महिन्यामध्ये करण्यात आली आहे। डोंबिवलीत हस्तिदंत तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला। या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे। तर 10 लाख किमतीचे 2 हस्तिदंत यावेळी जप्त करण्यात आले।